शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शाखा वसंत विहार फेज 3 शिवसेना शाखेचे नामफलक व वार्ताफलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न। सोलापूर येथील वसंत विहार फेज 3 शिवसेना शाखेचे नामफलक व वार्ताफलकाचे उद्घाटन शिवसेनेचे शहर उत्तरचे शहर प्रमुख महेश दाराशुगर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवसेनेच्या वतीने वार्ताफलकाचे उद्घाटन महिला आघाडीच्या सौ स्वातीताई रुपनर व श्रीमती वैशालीताई सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला। सदर कार्यक्रमास शिवसेना शहर व मध्यचे शहर संघटक सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे लहुजी गायकवाड, उपशहर प्रमुख दीपक दळवी, विभाग प्रमुख महेश गवळी, आबा सावंत, दत्ता कलाटे, अण्णा गवळी, शाखा प्रमुख राहुल परदेसी, मारुती खानापुरे, उपशाखा प्रमुख महेश क्षीरसागर, वैभव पाटील, दत्ता सुरवसे, विशाल धगेकर, स्वप्नील पुंगलिया, सुहास लोंढे, ज्ञानेश्वर सुरवसे, महेश धाराशुगर आदींची यावेळी भाषणे झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय साळुंके यांनी केले। 60व्या वर्षात पदार्पण, परंतु शिवसेना हे कायमच तरुण राहिलेले, कारण शिवसेनेला मानणारा वर्ग हा तरुण वर्ग आहे। आपण पाहिलं की आता ताईने सांगितलं, सुरेश जगतापांनी सांगितलं की काही गद्दार सोलापुरात देखील याच मतदारसंघात या उत्तम प्रकाश खंदारेला कपडे शिवायला नव्हते, शिवसैनिकांनी वर्गणी करून कपडे शिवून दिले। या नालायकाला 3 वेळा आमदार केला, एकदा मंत्री केला, खाल्ल्या मिठाला जागले नाहीत हे लोक। ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारी केली ती आपल्याला काय सोडणार आहेत, परंतु जोपर्यंत शिवसैनिक एकत्र आहेत, एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, शिवसेनेसाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढणारे शिवसैनिक आहेत, तोपर्यंत शिवसेनेचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। आजही एवढ्या मोदींच्या लाटेत म्हणा किंवा त्यांच्या त्या पैसे ईडी बीडी सीआयडी अमुक तमुक त्या लाटेत सुद्धा शिवसेनेचे 10 खासदार आहेत, 20 आमदार आहेत। ईव्हीएम मॅनेज केलं, आज लोक मॅनेज करायला लागला। तुम्ही काल आपण बघत होतो बडगुजर कसा देशद्रोही होत आहे, गळा फाडून सांगत होते। आज त्याला भारतीय जनता पक्षात घेऊन सांगतात की चौकशी केली परंतु काहीच निघाल नाही। एखाद्याला कसं बदनाम करायचं आणि परत त्या माणसाला भारतीय जनता पक्षात कसं आणायचं हे फक्त भाजपकडनं शिकावून त्या किरीट सोमय्याकडनं शिकावून। ज्या ज्या लोकांवर आरोप केले, अशोक चव्हाणवर आरोप केले, अजित पवारवर आरोप केले, अजित पवारांच्या बायकोवर आरोप केले, हे सगळे आज खासदार आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। अशा लोकांना, ज्या लोकांना म्हणले होते नरेंद्र मोदी 75,000 कोटीचा घोटाळा आहे, त्या लोकांना त्यांनी 5व्या दिवशी उपमुख्यमंत्री करून दाखवलं। असा हा मोदी उलट्या काळजाचा माणूस आहे आणि हा नकली हिंदुत्ववादी आहे, कारण ह्याने हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या बीप कंपन्यांचे 250 कोटी रुपये घेतले तेव्हाच भारतातल्या सगळ्या हिंदूंना समजलं आहे की हा सगळ्यात नकली जर कोण देशाचा हिंदुत्ववादी असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत। ही राहिली पक्षाची गोष्ट, परंतु आज सोलापुरात देखील शिवसेनेला चांगले दिवस येण्याची अतिशय चांगली संधी आहे। त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने एकजुटीने काम करून आपली शिवसेना घरोघर पोचवावी आणि येणाऱ्या महापालिकेत 50% तिकीट महिलांना मिळणार आहेत। त्यामुळे महिलांनी आता कंबर म्हणजे कसून कामाला लागलं पाहिजे असं मला वाटतंय। आणि तुम्ही देखील वाढवा, जिथं कमी आहे तिथं आम्ही तुम्हाला एक भाऊ म्हणून आम्ही सहकार्यच करू आणि तुमच्या भागातल्या ज्या ज्या भागातल्या समस्या असतील ते आमच्या निदर्शनास आणून द्या। आम्ही त्यासाठी आंदोलन करू आणि जनतेचा दुवा घेऊन महापालिकेत जाऊ असं मला वाटतं। या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, याबद्दल मी राज्य मंडळ, सुरेश जगताप मित्र मंडळ व सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांचे आभार। 59 वर्षे चालू झालेले 1966ला शिवसेनेची स्थापना शिवतीर्थ दादर इथे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री केशवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून 1966ला शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यावर आज जवळजवळ 59 वर्षे झाले शिवसेनेचे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज डोलाने फुडकून आज महाराष्ट्राचे दोन्ही वेळा मुख्यमंत्री, एकदा मनोहर जोशी, दुसऱ्या वेळेस नारायण राणे, असे शिवसेनेचे काही नसताना महाराष्ट्रात 2 वेळा मुख्यमंत्री झाले। एक वेळा लोकसभेचे मनोहर जोशी लोकसभेचे सभापती झाले। आज शिवसेनेचे आज घोडदौड महाराष्ट्रात एवढी चांगली असताना काही मोजके गद्दार शिवसेना प्रमुखाच्या ताटात खाऊन त्यांच्या ताटाची गद्दारी करणारे आज शिवसेनेचे फुटून गेले। पण जे आज इथं उपस्थित आहेत हे माझे सगळं शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक
यांना घेऊनच आज महाराष्ट्रात आणि सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचं रोपटं वाढवण्याचं काम परत एकदा जोमाने आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घोषणा करतोय आणि शिवसेना घराघरात शिवसैनिक, वाड्या वस्त्यावर शिवसैनिक अशा शिवसेनेचा संकल्प आज आम्ही वर्धापन दिनानिमित्त सोडत आहे आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले